सीझनचा पहिला वहिला गाजरचा हलवा कोणाला नाही आवडत, सगळे आवडीने खातात. फक्त घरी तुम्ही गाजर आणून ठेवा, घरातले लोक बघा इतके आनंदी होतात ना की काय विचारू नका. तर आज आपण ना मस्त असं अर्धा किलोच्या प्रमाणात गाजरचा हलवा करणार आहोत. इथे मी गोकुळचं फुल फॅट क्रीम दुधाचा वापर करणार आहे. यामुळे आपला जो हलवा आहे ना याला छान टेक्स्चर येतो. आता आपण गाजर आहे ना ते छान किसून घेणार आहोत. मस्त खरडून घ्यायचे आणि छान किसून घ्यायचे. तुम्हाला कंटाळा आला असेल तर मग काय करायचं, जो कोण घरी रिकामा आहे त्याच्याकडे पास करायचा, तो बरोबर तुम्हाला किसून देणार. का माहितीये, गाजरचा हलवा ना सगळ्यांना आवडतो. छान गाजर सगळे किसून झाले की त्यानंतर कढईमध्ये आपण सुरुवातीला फक्त 1 चमचा इतकं तूप घालायचं आणि त्यामध्ये किसून घेतलेलं गाजर घालायचं आणि 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर छान परतून घ्यायचं. गाजरमध्ये जे काही पाणी सुटतं ना त्यामध्ये हा गाजर आपला व्यवस्थित छान शिजला जातो. 1-5 मिनिटं झाले की त्यानंतर आपण जे दूध घेतलं होतं ना ते सगळं नाही घालायचं बरं का, त्यामधला अर्धा भागच दुधाचा इथे वापरायचा. अर्धा किलो आपण गाजर जे किसून घेतलं आहे ना त्यासाठी आपण पाव लिटर फक्त दूध इथे वापरणार आहोत. दूध घातल्यावर आपल्याला मीडियम फ्लेमवर सतत हे अधूनमधून हलवत राहायचं. तुम्ही हवं तर झाकण ठेवू शकतात आणि अधूनमधून हलवत राहा आणि छान हे आटवून घ्या. आता दूध घातल्यावर सगळं काही छान आटून झालं की त्यानंतर यामध्ये तुमच्या गोडीप्रमाणे यामध्ये साखर घाला आणि मस्त असं पुन्हा छान त्याला आटवून घ्या. साखर घातल्यावर त्याला पाणी सुटलं जातं, त्यामुळे पुन्हा मीडियम फ्लेमवर आपला हा हलवा आपण छान हलवून घ्यायचा आहे. म्हणजे जे काही पाणी आहे ना सुटलेलं ते पूर्णपणे आटवून जातं. आता यामध्ये मी घालणार आहे 2 मोठे चमचे ना मावा. मावा घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण छान टेक्स्चर येण्यासाठी आणि चव अजून वाढण्यासाठी यामध्ये 2 इथे मी चमचा भरून मावा घेतला आहे, तो घातला आहे. मावा घातल्यावर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि हा हलवा पूर्णपणे आटवून घ्यायचा. तर इथे मस्त असा आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे. आता हा आपण बाजूला ठेवून देऊया. मी गॅस बंद करून घेतला आहे. यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा वेलची पावडर. सर्व छान मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी ड्रायफ्रूट घातलेच नाही, तर या स्टेजला मी आता ड्रायफ्रूट घालणार आहे. 2 मोठे चमचे तूप घ्यायचं, त्यामध्ये काजू, बदाम, मनुके जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडतात ते घ्या. छान परतून घ्या आणि मग जो गाजरचा हलवा आपला तयार झाला आहे त्यामध्ये ओतून द्या. मस्त असा इथे आपला एकदम दाणेदार गाजरचा हलवा तयार झाला आहे. रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि या पद्धतीमध्ये तुम्ही सुद्धा गाजरचा हलवा करून पहा.